कैलास मंदिर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी येथे हे भव्य कैलास मंदिर स्थित आहे. वेरूळ येथे एकूण 34 लेणी आहेत. त्या बौद्ध, जैन व हिंदू धर्माशी संबंधित आहेत. या सर्व लेण्यांमध्ये सर्वात भव्य आणि आकर्षक लेणी म्हणजे कैलास मंदिर. कैलास मंदिराची निर्मिती इसवी सन 8व्या शतकात राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण पहिला यांच्या काळात झाली. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. हिंदू धर्मात कैलास पर्वत हा भगवान शिवांचे निवासस्थान मानला जाते. त्यामुळे या मंदिराची रचना कैलास पर्वताचे प्रतीक म्हणून करण्यात आली आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका मोठ्या खडकातून कोरलेले आहे. सामान्यतः मंदिर बांधताना दगड किंवा विटा एकावर एक ठेवून बांधकाम केले जाते. पण कैलास मंदिर पूर्णपणे एका दगडातून वरून खाली कोरले गेले आहे. म्हणूनच याला जगातील सर्वात मोठे एकाश्म मंदिर म्हटले जाते. इतिहासकारांच्या मते हे मंदिर तयार करण्यासाठी सुमारे 2 लाख टन दगड काढण्यात आला. हे काम अनेक शेकडो कारागीर आणि शिल्पकारांनी अनेक वर्ष मेहनत घेऊन पूर्ण केले. त्या काळात कोणतीही आधुनिक यंत्रे नसतानाही इतके भव्य आणि अचूक काम करण्यात आले, हे आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचे मोठे उदाहरण आहे. कैलास मंदिराची उंची जवळपास 30 मीटर, लांबी सुमारे 80 मीटर आणि रुंदी सुमारे 40 मीटर आहे. मंदिराच्या रचनेमध्ये प्रवेशद्वार, अंगण, नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे अनेक भाग आहेत. मंदिराच्या समोर भगवान शिवांचे वाहन असलेल्या नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराच्या भिंतीवर अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म कोरीव काम केलेले दिसते. रामायण आणि महाभारत यातील अनेक प्रसंग येथे शिल्पांच्या माध्यमातून दाखवले आहेत. त्यामध्ये विशेषतः रावणाने कैलास पर्वत हलवणे हा प्रसंग अतिशय प्रसिद्ध आहे. या शिल्पांमधून त्या काळातील कलाकारांची कल्पकला आणि कौशल्य दिसून येते. कैलास मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला आणि अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे जगभरातील इतिहासकार, संशोधक आणि पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. वेरूळ लेणी आणि कैलास मंदिर यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या मंदिराला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कैलास मंदिर हे आपल्या भारताच्या समृद्ध संस्कृतीचे, इतिहासाचे आणि प्राचीन ज्ञानाचे प्रतीक आहे.